हां, तर मागच्या टॉपिकमध्ये आपण दोन प्रकारचे श्वसन हे पेशी स्तरांवर होते हे आपण बघितले. कोणकोणते पेशी हे होतात तर एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणतात. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व होत नाही. विदाउट ऑक्सिजन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड. असे दोन प्रकारचे आपण रेस्पिरेशन्स जे पेशी स्तरावर होतात ते पाहिले. आता आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघूया. तर काल आपले एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन हा टॉपिक पण झाला. नाउ कॅन यू टेल विच टाइप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. तर कोणत्या पेशी स्तरावरील कोणत्या श्वसनामध्ये ऑक्सिडेशन ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडेशन होतं, तर एरोबिक रेस्पिरेशनमध्ये. कारण हे जे आहे अनएरोबिक रेस्पिरेशन याच्यामध्ये ग्लुकोजचं पूर्णतः हे होत नाही, ऑक्सिडायझेशन होत नाही. ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन अनएरोबिक रेस्पिरेशन. अंडरस्टँड. विच सेल्स ऑर्गेनल इज नेसेसरी फॉर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. तर एरोबिक्समध्ये एरोबिक रेस्पिरेशनमध्ये जे ऑक्सिडेशन होतं, कंप्लीट ऑक्सिडेशन होतं, ते पेशीतील कोणत्या याच्यामध्ये सेल्स ऑर्गॅन्समध्ये होतं. तर प्रत्येक आपण वेळेस मी तुम्हाला तो पॉईंट नोट केला आहे की मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिका यामध्ये हा प्रोसेस होत असतो. आता आपण बघूया एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. अन्न घटकांपासून जी आपल्याला ऊर्जा मिळते, कोणत्या कोणत्या अन्न घटकांपासून ऊर्जा आपल्याला कशी कोणत्या स्वरूपात मिळते, कशी मिळते ते आपण बघूया. फूड कंपोनंट्स म्हणजे अन्न पदार्थ. अन्न पदार्थ किंवा अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. एक्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट्स आर स्टोर्ड इन लिव्हर अँड मसल्स इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लेले जे कर्बोदके आहेत ते शरीरात यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जातात. कोणते कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स एक्सेस जेवढे शरीराला आवश्यक आहे त्याचा तो वापर करतो, पण एक्सेसमध्ये असतील, जास्त असतील तर त्यांना लिव्हर म्हणजे यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जातात. व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन्स अँड व्हॉट आर दे मेड अप ऑफ. प्रोटीन्स आपल्याला कशापासून मिळतात आणि प्रोटीन्स कशापासून बनलेले असतात हे आपण पाहूया. प्रोटीन्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स फॉर्म बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ॲसिड्स. अनेक अमिनो ॲसिड्सचे रेणू, अमिनो आम्लाचे रेणू एकत्रपणे बांधल्याने जो महारेणू बनतो त्याला आपण काय म्हणतो, प्रोटीन्स. म्हणजे प्रोटीन्स हा कशाने बनलेला आहे, ॲमिनो ॲसिड्सपासून बनलेला असतो. प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन्स आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन्स. प्राणीज पदार्थांपासून म्हणजे प्राण्यांपासून जे प्रोटीन्स मिळतात त्यांना फर्स्ट क्लास प्रोटीन्स असे म्हणतात. वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. प्रति ग्रॅम प्रोटीन मागे आपल्याला किती कॅलरीज मिळतात, 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. कार्बोहायड्रेट्समध्ये पण आपण तेच पाहिलं की प्रति कार्बोहायड्रेट्सच्या मागे आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. अमिनो ॲसिड्स आर ऑप्टेन आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स हा अमिनो ॲसिड्सचाच बनलेला असतो, त्यामुळे जेव्हा प्रोटीन्सचं डायजेशन होतं तेव्हा आपल्याला काय मिळतात, ॲमिनो ॲसिड्स मिळतात. दोज अमिनो ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब इन द बॉडी. आपलं शरीर ते अमिनो ॲसिड्स काय करते, ॲब्सॉर्ब करते. ज्यावेळेस प्रोटीन्सचं आपण पचन करतो त्यावेळेस अमिनो ॲसिड्स मिळतात आणि ते अमिनो ॲसिड्स शरीरामध्ये शोषले जातात. अँड ट्रान्सपोर्टेड अप टू इच ऑर्गॅन अँड सेल वाया ब्लड. आणि रक्ताद्वारे ते प्रत्येक पेशीमध्ये आणि अवयवांमध्ये पोहोचवले जातात. फ्रॉम दीज अमिनो ॲसिड्स ऑर्गॅन्स अँड सेल्स प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देम सेल्स. त्या अमिनो ॲसिड्सपासून अवयव, प्रत्येक अवयव आणि पेशी आपल्याला गरजेनुसार लागणारे प्रोटीन्स स्वतःसाठी आणि पूर्ण बॉडीसाठी गरजेनुसार लागणारे प्रोटीन्स बनवतात. पुन्हा ॲमिनो ॲसिड्स पासून प्रोटीन्स बनवतात, पण हे प्रत्येक सेलमध्ये त्यांच्या गरजेनुसार बनले जातात. दोज एक्झाम्पल्स गिवन इन द फॉलोइंग डायग्राम. आता ही आपण डायग्राम बघूया. याच्यामध्ये प्रत्येक ऑर्गॅन जो आहे हा कशा पद्धतीने प्रोटीन्स बनवतो
पद्धतीने म्हणजे कोणकोणते प्रोटीन्स बनवतात बघूया. स्किन, शरीराचा जो हा अवयव आहे स्किन, हा मेलॅनिन आणि केरॅटिन हे प्रोटीन्स बनवतो. तर बोन्स जे आहे ते ओसिन नावाचे प्रोटीन्स बनवतात. सेल्समध्ये पेशी ज्या असतात, सेल मेम्ब्रेनसाठी आवश्यक असणारे प्रोटीन्स बनवतात. आणि व्हॅरियस एन्झाईम्स म्हणजे विकर, सहविकर बनवतात. पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड जे इन्सुलिन आणि ट्रिप्सिन बनवतात. पिट्युटरी ग्लँड्स, पीयूषिका ग्रंथी हे व्हॅरियस हार्मोन्स म्हणजे संप्रेरके बनवण्याचं काम करतं ॲमिनो ॲसिड्सपासून. मसल्स म्हणजे स्नायू जे असतात ते फ्लेक्सिबल असे ज्याला आपण म्हणतो प्रथिने, लवचिक प्रथिने ॲक्टिन आणि मायोसिन बनवतात. त्यानंतर हिमोग्लोबिन, ब्लड काय काम करतं, ॲमिनो ॲसिड्सपासून हे प्रोटीन्स बनवतात, हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज. अंडरस्टँड? एक्सेस ऑफ ॲमिनो ॲसिड्स ऑप्टेन फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी. जसं कार्बोहायड्रेट जे असतात ते ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये शरीरात साठवले जातात, पण ॲमिनो ॲसिड्स हे शरीरात साठवले जात नाहीत. दे आर ब्रोकन डाऊन अँड अमोनिया फॉर्म इज एलिमिनेटेड आउट ऑफ द बॉडी. त्यांचे विघटन होऊन अमोनिया गॅस रिलीज्ड होतो, शरीराबाहेर टाकून दिला जातो. इफ नेसेसरी, जर खरंच गरज असेल तर काय करतात, एक्सेस ऑफ प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इन टू अदर युजफुल सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज थ्रू द प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. जर खरंच गरज असेल शरीराला तर प्रोटीन्सला ग्लायकोजन्समध्ये किंवा ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट केलं जातं ह्या प्रोसेसद्वारे, ग्लुकोनिओजेनेसिस या प्रोसेसद्वारे त्याचं रूपांतर, प्रोटीन्सचं रूपांतर ग्लुकोजमध्ये केलं जातं. प्लांट्स प्रोड्यूस द नेसेसरी अमिनो ॲसिड्स फ्रॉम मिनरल्स डिनोवो. जसं मानवाला किंवा प्राण्यांना ॲमिनो ॲसिड्स प्रोटीन्सची गरज असते तशी वनस्पतींना सुद्धा असते. ते सुद्धा ॲमिनो ॲसिड्स बनवतात खनिजांपासून आणि नंतर देअर बाय प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन्स आणि मग प्रथिनांची निर्मिती करतात. An enzyme Rubisco present in the plant chloroplast. हरितलवक, वनस्पतींची जी हरितलवके असतात त्याच्यामध्ये कोणतं प्रोटीन असतं, रुबिस्को नावाचे प्रोटीन असते, जे इज मोस्ट अबंडंट प्रोटीन फाउंड इन द नेचर. रुबिस्को नावाचे विकर निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रोटीन आहे, प्रथिने आहेत. म्हणून आपण काय खायला पाहिजे, पालेभाज्या. आपल्याला म्हणतात ना प्रोटीनसाठी काय खा, पालेभाज्या. त्याच्यामध्ये हा जो प्रोटीन्स त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतात. नाव फ्रॉम वेअर डू वी ऑप्टेन द लिपिड्स. लिपिड्स म्हणजे काय, तर स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थ आपल्याला कशापासून मिळतात, तर तेल, तूप, तेलबिया यांपासून आपल्याला लिपिड्स, स्निग्ध पदार्थ मिळतात. The substances formed by specific chemical bond between fatty acids and alcohol are called as lipids. आपण प्रोटीन्स बघितले, प्रोटीन्स कशाचे बनलेले आहेत, ॲमिनो ॲसिड्सचे. तर लिपिड्स जे असतात हे फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल यांपासून बनलेले असतात. मेदाम्ल, फॅटी ॲसिड्स म्हणजे मेदाम्ले आणि अल्कोहोल. तर ह्यांचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थाला लिपिड असे म्हणतात. डायजेशन ऑफ द लिपिड्स कन्झ्युम बाय अस. आपण जे स्निग्ध पदार्थ खातो ते त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल, बिकॉज दे आर मेड फ्रॉम फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल. लिपिड्स जे असतात हे कशापासून बनतात, फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोलपासून बनतात आणि त्यामुळे तेव्हा त्यांचं कन्व्हर्जन होतं, त्यावेळेस डायजेशन होतं लिपिड्सचं, त्यावेळेस फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल बनतात. फॅटी ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब अप and distributed everywhere within the body. मग लिपिड्सचे डायजेशन झाल्यानंतर आपल्याला फॅटी ॲसिड्स, अल्कोहोल मिळतात. ते फॅटी ॲसिड शरीरामध्ये काय केले जातात, ॲब्सॉर्ब केले जातात, शोषले जातात आणि शरीरातील प्रत्येक अवयवांपर्यंत पोहोचवले जातात. फ्रॉम दोज फॅटी ॲसिड्स डिफरंट सेल्स प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्स नेसेसरी टू देमसेल्स. आणि प्रत्येक सेल्स जी आहे ही आपल्याला गरजेनुसार लागणाऱ्या पदार्थांची निर्मिती करते. कोणापासून, फॅटी ॲसिड्सपासून. तर जे आपण मागच्या याच्यात कोणते ॲसिड्स बघितले, ॲमिनो ॲसिड्स प्रोटीन्समध्ये, तर त्यांना लागणारी प्रथिनांची निर्मिती ॲमिनो ॲसिड्सपासून केली जाते. इथे फॅटी ॲसिड्सपासून त्यांना लागणाऱ्या पदार्थांची निर्मिती पेशी करतात. बिसाइड्स फॅटी ॲसिड्स आर यूज फॉर प्रोड्युसिंग हार्मोन्स.
1 minute. For example, the molecules called as phospholipids, which are essential for producing plasma membrane, are formed from fatty acids. पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी आपण पेशीची रचना मागच्या 2-3 इयत्तांमध्ये शिकतोय, तर त्यांना शेवटचं बाहेरील जे पटल असतं प्रद्रव्य पटल ते बनवण्यासाठी फॉस्फोलिपिड्सची गरज असते. आणि ते फॉस्फोलिपिड्स ते कशापासून बनवतात? फॅटी ॲसिड्स पासून बनवतात. Besides, fatty acids are used for producing hormones like progesterone, इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, एल्डोस्टेरॉन एक्सेट्रा. त्यानंतर फॅटी ॲसिड्स पासूनच हार्मोन्सची निर्मिती होते. हे जे हार्मोन्स आहेत हे सुद्धा पेशी फॅटी ॲसिड्स पासून, मेदाम्लांपासून बनवतात. अँड द कव्हरिंग अराउंड द ॲक्सॉन्स ऑफ नर्व सेल्स. आपली जी चेतासंस्था असते त्या चेतासंस्थामध्ये ज्या छोट्या छोट्या नर्व्ज असतात, ज्याला तंतुकणिका म्हणतात, त्या तंतुकणिकेचं आवरण बनवण्यासाठी सुद्धा मेदाम्लांचा उपयोग होतो. We get 9 kilocalorie of energy per gram of lipids. इथे आपल्याला लिपिड्स प्रति ग्रॅम लिपिड्सच्या मागे 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द ब्लड. ॲमिनो ॲसिड्स प्रोटीन्सचे असतात ते कार्बोहायड्रेट्स जे असतात, एक्सेस कार्बोहायड्रेट असतात ते शरीरात साठवले जातात. एक्सेस प्रोटीन शरीरात साठवले जात नाही, पण जर गरज असेल तर त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये केलं जातं. तर जे लिपिड्स असतात, एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड इन ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू इन द बॉडी. जर आपण रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थात शरीरात चरबीयुक्त संयोजी ऊतींमध्ये साठवले जातात. ओके, नाव द नेक्स्ट पॉईंट इज, इथे तुम्हाला विचारलंय, मेनी टाइम्स यू कॅनॉट ईट हॉट फूड ड्यू टू इन्फ्लेमेशन, अल्सरेशन इन माउथ. अल्सरेशन इन माउथ म्हणजे तोंड येणे. ज्यावेळेस तोंड येते त्यावेळी तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. तर का? तर ज्यावेळेस तोंड येते त्यावेळेस तोंडामध्ये काय होतात? जखमा होतात. आता ह्या जखमा का होतात? तर विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे. विटॅमिन्स म्हणजे काय? तर जीवनसत्व. जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये आपल्याला भरपूर सारे काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. तर हे जे तोंड येणे आहे हे बी कॉम्प्लेक्स, हे जे विटॅमिन्स आहेत यांच्या कमतरतेमुळे येतं. सेकंड क्वेश्चन आहे, सम पर्सन experience difficulty in night vision since their childhood or adolescence. तर काही जणांना बाल्यावस्था म्हणजे लहानपणापासून किंवा तारुण्यावस्थेमध्ये रात्रीचे दिसण्यास त्रास होतो. तर याचं पण रिझन आहे विटॅमिन ए ची डेफिशियन्सी. ज्यांच्यामध्ये विटॅमिन ए ची कमतरता असते त्यांना हा प्रॉब्लेम येतो. सो नाउ वी विल सी विटॅमिन्स. काय आहेत विटॅमिन्स? तर विटॅमिन्स आर अ ग्रुप ऑफ हेट्रोजेनियस कंपाउंड्स ऑफ विच ईच इज एसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेस इन द बॉडी. जीवनसत्व हा एक ग्रुप आहे. जीवनसत्व म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा एक गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची म्हणजे प्रत्येक जेवढे विटॅमिन्स आहेत तेवढ्या प्रत्येक विटॅमिन्सची शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. जेवढे विटॅमिन्स आहेत तेवढे आपल्या शरीराला गरज असते आणि ते एक प्रॉपर फंक्शनिंग त्यांचं आहे प्रत्येक विटॅमिन्सचं. किती विटॅमिन्स आहेत? देअर आर मेन 6 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. कोणकोणते? फॉर एक्झाम्पल ए, बी, सी, डी, ई अँड के असे 6 प्रकारचे विटॅमिन्स आहेत. आउट ऑफ दीज ए, डी, ई अँड के आर फॅट सोल्युबल. त्याच्यामधले ए विटॅमिन, डी विटॅमिन, ई आणि के हे मेदविद्राव्य आहेत. तर बी आणि सी हे पाण्यामध्ये प्राणी विद्राव्य आहेत. वी हॅव सीन दॅट FADH2, फ्लेविन adenine dinucleotide and NADH2 nucleotide adenine dinucleotide are produced in the process like glycolysis and Krebs cycle. मागच्या आपण टॉपिकमध्ये हे बघितलं की जी आपण ग्लायकोलिसिसमध्ये जी क्रेब्स सायकल, ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोजचे विघटन होतं, नंतर सायकलनुसार त्या कोणाची निर्मिती होते? FADH2 आणि NADH2. बरोबर. विटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन अँड निकोटिनामाइड रिस्पेक्टिव्हली आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. तर त्याच्यामध्ये ह्या विटॅमिन्सची आवश्यकता लागते. कोणते विटॅमिन्स? तर रायबोफ्लेविन जो विटॅमिन 2 ला विटॅमिन B2 हे याला रायबोफ्लेविन म्हणतात आणि निकोटिनामाइड म्हणजे विटॅमिन B3. आय थिंक B3 आहे ना का B5.
आर नेसेसरी फॉर देअर प्रोडक्शन. तर हे तयार करण्यासाठी FADH2 आणि NADH2 तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबोफ्लेविन आणि निकोटिनामाइड यांचा उपयोग होतो. मेनी टाइम्स वी एक्सपिरियन्स ड्रायनेस इन माउथ. आपल्याला तहान, आपल्या तोंडात काय होते, घशात कोरड पडते, म्हणजेच काय होतं तर आपल्याला तहान लागते. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन कोणतं आहे? ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे साखर मीठचं पाणी इज फ्रिक्वेंटली गिवन टू द पर्सन एक्सपिरियन्सिंग लूज मोशन. अतिप्रमाणात जुलाब झाल्यावर वरचेवर बऱ्याचदा मीठ साखर पाणी प्यायला देतात. तर अतिप्रमाणात जुलाबामुळे शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि म्हणून ते लेवलमध्ये करण्यासाठी काय सांगतात की थोड्या थोड्या वेळाने मीठ साखरचं पाणी पीत राहा. वी स्वेट ड्युरिंग समर अँड हेवी एक्सरसाइज. ज्यावेळेस आपण व्यायाम करतो किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर घाम का येतो तर उन्हामुळे आपल्याला घाम येतो, कारण की उन्हामुळे आपलं जे शरीर आहे ते बाहेरचं टेम्परेचर आणि शरीरातील टेम्परेचर बॅलन्स करण्यासाठी काही पेशी उत्तेजित होतात आणि आपल्याला घाम येतो. देर इज अबाउट म्हणजे आपल्या शरीराला जशी कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, नंतर लिपिड्स, विटॅमिन्स यांची गरज आहे तशीच आपल्या शरीराला पाण्याचीही गरज असते. देर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये 65 ते 70% पाणी आहे. इच सेल कंटेन 70% वॉटर वेट बाय वेट. पेशीच्या वजनाच्या 70% पाणी हे प्रत्येक पेशीमध्ये असते. प्रत्येक पेशीमध्ये तिच्या वजनाच्या 70% एवढं पाणी असतं. ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. ब्लड प्लाझ्मा म्हणजे रक्तातील जे रक्तद्रव्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा 90% पाणीच असतं. फंक्शनिंग ऑफ द सेल्स अँड देअर बाय होल बॉडी डिस्टर्ब इवन इफ देअर इज अ लिटिल लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. जर शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली, पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर प्रत्येक सेलचं फंक्शन्स हे प्रॉपरली होऊ शकत नाही. त्याच्यासाठी शरीरामध्ये पाण्याची भरपूर गरज आहे. हेन्स वॉटर इज अन एसेन्शियल न्यूट्रिएंट. हे सुद्धा एक पोषक तत्व आहे. Along with all above mentioned nutrients, fibers are also essential nutrients. Fibers म्हणजे काय तर तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थ हे सुद्धा आपल्या शरीरासाठी पोषक असे अन्न घटक आहेत. इन फॅक्ट वी कॅनॉट डायजेस्ट द फायबर्स. आपण ते पचवू शकत नाही. तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, पण त्यांचा आपल्याला उपयोग होतो. However, they help in the digestion of other substance. तर दुसरे जे पदार्थ आहेत त्यांच्या पचनासाठी ह्या तंतुमय पदार्थांचा फायबर्सचा उपयोग होतो. अँड इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस म्हणजे न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये सुद्धा आपल्याला यांची मदत होते. वी ऑब्टेन द फायबर्स फ्रॉम लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट, सिरियल्स एक्सेट्रा. पालेभाज्या, फळे, धान्य आपल्याला कुठून मिळतात हे फायबर्स? पालेभाज्यांपासून, फ्रूट्सपासून आणि धान्यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात. आता आपण बघूया सेल डिव्हिजन अँड एसेन्शियल लाईफ प्रोसेस. सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन. पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया असते का ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. व्हॉट हॅपन्स टू द सेल्स ऑफ इंज्युअर्ड टिश्यू. आपल्याला जर जखम होते त्या ठिकाणच्या पेशींचं काय होतं तर ज्यावेळेस जखम होते तिथल्या ज्या पेशी असतात त्या नष्ट होतात आणि आपल्याला काय होतात? वेदना होतात. बरोबर की नाही? वेदर न्यू सेल्स आर फॉर्म ड्युरिंग हिलिंग ऑफ वाउंड. ऑफकोर्स तिथे काय होतात? कालांतराने आपल्याला ती जखम भरून निघते. का भरून निघते तर तिथे पेशी विभाजन होऊन नवीन पेशींची निर्मिती होते आणि ती जखम भरून काढली जाते. डू द प्लांट्स गेट इंज्युअर्ड व्हेन डू यू विल प्लग द फ्लावर्स. ऑफकोर्स जसं प्राण्यांना वेदना होतात तसं वनस्पतीला सुद्धा वेदना होतात. ज्यावेळेस आपण एखादं फूल तोडतो तेव्हा वनस्पतीला सुद्धा वेदना होतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा ही पेशी विभाजनची प्रक्रिया होऊन वनस्पतीतील जे अवयव आहेत ते ही उणीव, ही जखम भरून काढतात. हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑक्युअर? डज नंबर ऑफ सेल्स इन देअर बॉडी इन्क्रीज? इफ येस, द हाऊ?
तर एखाद्या सजीवाची वाढ कशी होते, तर ज्यावेळेस पेशी विभाजन होते, पेशी विभाजनामुळे पेशी संख्या वाढतात आणि सजीवांची वाढ होते. हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पेसिस इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन ऑफ सेम स्पेसिस. म्हणजे काय, एका सजीवांपासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होतो, रिप्रोडक्शनने, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, प्रजनन. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पेशी विभाजन हा एक महत्त्वाचा गुणधर्म प्रत्येक पेशीमध्ये आणि सजीवांमध्ये आहे. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ओनली न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ग्रोज अप अँड इमॅसिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. पेशी विभाजनामुळे काय काय होते, तर पेशी विभाजनामुळे एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. बहुपेशीय मल्टीसेल्युलर बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होऊ शकते, बरोबर. अँड इमॅसिएटेड बॉडी कॅन रिस्टोर्ड म्हणजे शरीराची जी झीज होते, शरीराची झालेली झीज ही सुद्धा भरून काढता येऊ शकते बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन. तर सेल डिव्हिजनचे हे 3 फायदे आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन ॲज मायटोसिस अँड मिओसिस. इथेही 2 प्रकारचे पेशी विभाजन आहे, मायटोसिस आणि मिओसिस. मायटोसिसला मराठीमध्ये म्हणतात सूत्री विभाजन आणि मिओसिसला म्हणतात अर्धगुणसूत्री विभाजन. आता ह्या सेल डिव्हिजन्स ज्या आहेत, कोणकोणत्या सेल्समध्ये मायटोसिसची प्रक्रिया होते आणि मायटोसिस होतं आणि कोणत्या सेल्समध्ये मिओसिस होतं. तर मायटोसिस ऑक्युअर इन सोमॅटिक अँड स्टेम सेल्स ऑफ द बॉडी. सोमॅटिक म्हणजे काय, तर कायिक पेशी. सेल्सचे पण प्रकार आहेत, त्याच्यामध्ये कायिक पेशी आणि मूल पेशी, स्टेम सेल्स म्हणजे मूल पेशी, यांमध्ये ही प्रक्रिया होते मायटोसिसची. तर अर्धगुणसूत्री विभाजन हे जर्म सेल्स म्हणजे जनन पेशींमध्ये मिओसिस अर्धगुणसूत्र विभाजन होते. बिफोर स्टडी ऑफ द सेल डिव्हिजन we should know the structural organization of the cell that we have studied earlier. तर आता आपण पुढच्या टॉपिकमध्ये पेशी विभाजनाचा अभ्यास तर करणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला पेशींची रचना काय आहे ती माहिती पाहिजे, जे आपण मागच्या 2-3 इयत्तांमध्ये शिकलोही आहे की इच सेल हॅज अ न्यूक्लियस. प्रत्येक सेलमध्ये एक केंद्रक असतो. अँड बिसाइड्स अदर सेल ऑर्गेनल्स आर ऑल्सो प्रेझेंट. त्याच्याशिवाय आणखी काही पेशी अंगकेही असतात. लेट अस स्टडी द सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ दिस इन्फॉर्मेशन. तर ह्या पुढच्या टॉपिकमध्ये आपण काय शिकणार आहोत, पेशी विभाजन. दोन्ही प्रकारचे जे पेशी विभाजन आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. बिफोर एनी टाइप ऑफ द सेल डिव्हिजन द सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम्स नंबर प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियस. तर कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी, ते मिओसिस असू दे किंवा मायटोसिस असू दे, तर पेशी विभाजनापूर्वी पेशी काय करतात, तर तिच्या केंद्रकांमध्ये असलेल्या गुणसूत्रांची, क्रोमोझोम्स, तिच्या केंद्रकामध्ये काय असतात, गुणसूत्र. पेशींच्या केंद्रकामध्ये त्या पेशींच्या केंद्रकातील गुणसूत्रांची संख्या दुप्पट करतात. म्हणजे जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ते किती होतात, 4n, दुप्पट करतात. ठीक आहे. आता मी पुढच्या टॉपिकमध्ये तुम्हाला हे दोन्ही पेशी विभाजन शिकवणार आहे आणि आपण लेसन संपवणार आहोत. ओके, थँक्यू.